नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक 2 यास आपण सुरुवात केलेली होती. या व्हिडिओमधून आपण विधा संघटन म्हणजे काय याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. तसेच विधा संघटनेचे असणारे जे 2 प्रकार आहेत, एक वर्गीकृत व 2 अवर्गीकृत, याविषयी आपण माहिती अभ्यासलेली आहे. तसेच या सांख्यिकीय माहितीचे 2 प्रकाराचे आपण उदाहरणंही अभ्यासलेली आहेत. तर आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 2 यातीलच असणारा काही भागांची आपण आज माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत. काळजीपूर्वक आपण या उदाहरणांचा अभ्यास करून आपण ती माहिती आपल्या वहीमध्ये लिहून आपण घ्यायची आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जे 2 विधासंच दिले आहेत, ते 2 विधासंचाची माहिती आपण अभ्यासल्यानंतर त्या अनुषंगानेच काही उदाहरणं आहेत, त्याचीसुद्धा आपण माहिती अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण जे खाली 2 विधासंच दिलेले आहेत, यापैकी कोणता विधासंच वर्गीकृत करावा लागेल ते ओळखायचं व त्याचं वर्गीकरण करायचं. ते कसं करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण जो विधासंच आहे 1 याविषयी आपण माहिती पाहतोय. या विधासंचामध्ये आपणास बाजारातून सामान आणण्यासाठी आईने दिलेली ही यादी आहे. यावरून आपण ओळखायचं आहे की हा विधासंच वर्गीकृत आहे की अवर्गीकृत आहे. तर या यादीमध्ये आपणाला काही वस्तूंची सामग्री आणण्यास दिलेली यादी आहे आणि या यादी वजनानुसार आपणास त्या वस्तू बाजारातून आणायच्या आहेत. तर या विधासंचामध्ये पहिल्या स्तंभामध्ये सामग्री दिलेली आहे, दुसऱ्या स्तंभामध्ये माप किलोग्रॅम व लिटरमध्ये दिलेलं आहे, म्हणजे वजन. तर यामध्ये पहा, सामग्रीमध्ये कोलम तांदूळ, उडदाची डाळ, वाल, धने, लवंगी मिरची, रिटे, खोबरेल तेल, साबणवडी अशी ही सामग्रीची यादी आहे. तर यामध्ये ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू ह्या कमी स्वरूपामध्ये आहेत, म्हणजे ही जी माहिती कमी आहे. तसेच या वस्तूंमध्ये वारंवारता दिसून येत नाही. यावरून आपण असं म्हणू शकतो की हा जो असणारा जो विधासंच आहे, या विधासंचाची आपणास वर्गीकरण करण्याची गरज भासू शकत नाही, असं या ठिकाणी आपण या उदाहरणावरून सांगू शकतो.
म्हणजेच आपणाला हा विधासंच अवर्गीकृत स्वरूपाचा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. का? कारण ही जी दिलेली सांख्यिकी माहिती यादीमधील ही मोठ्या प्रमाणात नाही, त्यामुळे तिचं वर्गीकरण करणं ही आपणास आवश्यकता वाटत नाही. म्हणून हा जो विधासंच आहे हा अवर्गीकृत स्वरूपाचा आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. यानंतर आपण दुसरी यादी आपण पाहूया. विधासंच 2 यामध्ये आपल्याला बाजारातून सामान आणण्यासाठी आईने दिलेली ही दुसरी यादी आहे. आता ही यादी कशा स्वरूपामध्ये आणि किती वस्तूच्या स्वरूपामध्ये आहे ते आपण या ठिकाणी विधासंच 2 मधून आपण पाहणार आहोत. तर यामध्ये अनेक वस्तू आहेत आणि ह्या वस्तू वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यामध्ये असणारी यादी ही खूप मोठ्या स्वरूपाची आहे. यावरून आपण या विधासंचाचं वर्गीकृत अवर्गीकृत करणे गरजेचं आहे का हे प्रथमतः आपण पडताळणी करणार आहोत. कारण या यादीमध्ये आपल्याला तांदळाचे प्रकार, गव्हाचे प्रकार, डाळीचे प्रकार, साबणाचे प्रकार, तेलचे प्रकार, त्यानंतर कडधान्यांचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजेच या यादीमध्ये असणारी माहिती ही मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या यादीचं निरीक्षण केल्यावरून आपणास असे आढळून येते की ह्या ज्या वस्तू आहेत यामध्ये वारंवारता आलेले दिसून येते, सातत्य असलेलं आपल्याला आढळून येते. यावरून मग आपण असं म्हणू शकतो की या माहितीचं आपणाला वर्गीकरण करणं गरजेचं आहे. म्हणजेच हा विधासंच वर्गीकृत स्वरूपाचा आहे असं आपण म्हणू शकतो. आता वर्गीकृत कसं करणं गरजेचं आहे? कारण आपल्याला या ठिकाणी या माहितीचे गट करणं गरजेचं आहे. कारण दिलेली सामग्रीची यादी आहे, या यादीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू आहेत. आता यामध्ये काही कडधान्य आहेत, तेल आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत, साबणाचे प्रकार आहेत, डाळी आहेत आणि अन्नधान्य आहेत. या यादीवरून आपण विधासंचाचे आपण गट करणार आहोत. या ठिकाणी ही यादी माप म्हणजे किलोग्राम व लिटरमध्ये असलेली आपल्याला दिसून येत आहे. तर आपण या यादीचं वर्गीकृत आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मी माझ्या स्वहस्ताक्षरामध्ये या यादीचे मी गट केलेले आहेत, त्याचा क्रमांक दिलेले आहेत आणि वजनानुसार या सामग्रीला आपण क्रम दिलेले आहेत. जास्त वजनाच्या आहेत वस्तू त्यांना आपण सुरुवातीला आपण घेणार आहोत. ज्या कमी वजनाच्या आहेत त्या आपण शेवटचा क्रम
देणार आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी विधासंचाचे वर्गीकरण आपण केलेलं आहे. आता या ठिकाणी सामग्रीमध्ये आपण अन्नधान्य हा गट केलेला आहे. तर त्या अन्नधान्यामध्ये असणारे जे प्रकार आहेत त्यामध्ये तांदळाचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहा, तांदूळ बासमती 1 किलो, तांदूळ कोलम 5 किलो, तांदूळ इंद्रायणी 10 किलो, गहू लोकवन 10 किलो, गहू सिओर 10 किलो, बाजरी 5 किलो व ज्वारी 5 किलो असा आपण या ठिकाणी गट या ठिकाणी केलेला आहे. दुसरा गट आपण डाळीचा घेतलेला आहे, कारण अन्नधान्यापेक्षा डाळीचं वजन कमी आहे. डाळीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये तूर डाळ आहे, ती 2 किलो आहे, चणा डाळ 2 किलो आहे, उडीद डाळ 1 किलो आहे, मसूर डाळ 1 किलो आहे. यानंतर आपण कडधान्य आपण या ठिकाणी घेतलेले आहे, कारण डाळीपेक्षा या कडधान्यांचं वजन माप कमी आहे. यात वाल 1/4 किलो म्हणजे पावशेर आहे, चवळी पावशेर आहे, मसूर पावशेर, पांढरा वाटाणा पावशेर, हिरवा वाटाणा पावशेर व काळा वाटाणा पावशेर. या ठिकाणी 1/4 किलो असं म्हटलेलं आहे. यालाच आपण पावशेर असं म्हटलं जातं. यानंतर साबण हा गट आहे. साबणाचे सुद्धा या ठिकाणी 3 प्रकार आहेत. पहिला साबणाच्या 10 वड्या, त्यानंतर साबण चुरा अर्धा किलो आणि साबण द्रावण 1 किलो. त्यानंतर पुढचा क्रम आहे मसाल्याचे पदार्थ. यामध्ये धने 100 ग्रॅम, मिरे 100 ग्रॅम, लवंग 100 ग्रॅम. त्यानंतर पुढचा गट आहे तेल. या ठिकाणी तेलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यात खोबरेल तेल पाव लिटर म्हणजे पावशेर आहे, शेंगदाणा तेल 2 लिटर, सोया तेल 2 लिटर आणि तिळाचे तेल 1 लिटर. अशा स्वरूपामध्ये ही जी दिलेली यादी आहे, या यादीचे आपण गट केलेले आहेत. क्रम आपण लावलेले आहेत, त्यानुसार ही यादी तयार केली आणि यानुसार आपणाला बाजारातून सामान घेताना कसल्याही स्वरूपाची अडचण भासणार नाही. सगळ्याच वस्तू एकाच ठिकाणी मिळतील असंही नाही. म्हणून आपण ही जी यादी आहे, या यादीचे आपण क्रमाने गट लावून त्यानुसार आपण बाजारातून वस्तू आणू शकतो. कोणतीही वस्तू तुम्ही या ठिकाणी विसरू शकत नाही. तर कारण ही जी यादी मोठी असली तरी तुम्ही त्या यादीचे गट केलेले आहेत आणि त्या गटामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्या ठिकाणी तुम्ही त्या गटात सामावून घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार ही यादी तुम्ही तयार करून बाजारातून ह्या सर्व वस्तू तुम्ही एकाच वेळेस आणू शकता. तर अशा पद्धतीने हे जे दिलेल्या 2 विधासंच आहेत, या 2 विधासंचाचे आपण वर्गीकरण आणि अवर्गीकरण ओळखून केलेले आहे. यानंतर आपण याच 2 उदाहरणावरून आपण काही उदाहरणं आपण आता पुढे अभ्यासणार आहोत.
पहा, दुसरं उदाहरण आहे, खालील सांख्यिकीय माहिती सुसंघटित करायची आहे, त्याच्यासाठी वर्गांतर 5 ठेवायचे आहे. तर यामध्ये काही सांख्यिकीय माहिती संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये 26, 18, 21, 34, 18, 38, 22, 27, 22, 30, 25, 25, 38, 29, 20, 24, 28, 32, 33 व 18 अशी ही माहिती आहे. तर या माहितीचं आपल्याला सुसंघटन करायचं आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला वर्गांतर 5 ठेवायचं आहे. आता याचं वर्गांतर करत असताना दिलेल्या संख्येमध्ये कमीत कमी असणारी संख्या शोधायची व जास्तीत जास्त असणारी संख्या या ठिकाणी शोधायची आहे. तर यामध्ये आपणास 26 नंतर 18 येते, 18 नंतर 21 येते, 34, त्यानंतर 18, 38, 22, 27, 22, 30, 25, 25, 38, 29, 20, 24, 28, 32, 33 व 18 अशा संख्या येत आहेत. म्हणजेच या ठिकाणी 18 ही कमीत कमी संख्या आहे व जास्तीत जास्त या ठिकाणी 38 ही संख्या आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वर्गांतर 5 ठेवून या दिलेल्या संख्येचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण वर्गांतर 5 करून या ठिकाणी आपण गट केलेले आहेत. वर्गांतर म्हणजेच क्लास इंटरवल. अशा 2 या ठिकाणी स्तंभ आहेत. एक वर्गांतर आणि दुसरा स्तंभ आहे संख्या. वर्गांतर आपण 5 या अंतर घेऊन ठेवून केलेलं आहे. तर पहा, आपण वर्गांतरमध्ये पहिला कॉलममध्ये आपण 16 ते 20, दुसरा कॉलम 21 ते 25, तिसरा कॉलम 26 ते 30, चौथा कॉलम 31 ते 35, पाचवा कॉलम 36 ते 40 असं या ठिकाणी आपण केलेलं आहे. आता यामध्ये येणाऱ्या संख्या त्या गटामध्ये आपण घेणार आहोत. तर 16 ते 20 मध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत, ज्या वारंवार आलेल्या आहेत, त्या संख्या आपण मोजून त्या गटासमोर आपण मांडायच्या आहेत. तर 16 ते 20 मध्ये येणाऱ्या संख्या आपण दिलेल्या सांख्यिकीय माहितीमध्ये शोधायच्या आहेत. पहा, 16 ते 20 मध्ये 18 आहे, त्यानंतर पुन्हा 18 आहे, त्याच्यानंतर पुन्हा 18 आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 18 ही संख्या किती वेळा आली आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर 21 ते 25, 18 नंतर 20 या ठिकाणी आहेत.
आणि शेवटी 18 अशा या ठिकाणी 16 ते 20 या वर्गांतरमध्ये 4 संख्या येतात. त्या 4 संख्या या ठिकाणी आपण मांडायच्या आहेत. त्यानंतर 21 ते 25 या वर्गांतरामध्ये येणाऱ्या संख्या आहेत, किती स्वरूपाच्या आहेत ते आपण पाहायचे आहेत. 21 ते 25 मध्ये पहा 21, 22, पुन्हा 22, 25, पुन्हा 25, 24, त्यानंतर संख्या कोणतेही जास्त नाही. म्हणजे या ठिकाणी 21, 1, 22, 2, पुन्हा 22, 3, 25, 4, पुन्हा 25, 5 आणि 24, 6 अशा 6 संख्या या ठिकाणी आहेत. त्यासमोर आपण 6 ही संख्या मांडायची आहे. त्यानंतर पुढचा वर्गांतर गट आहे 26 ते 30. यामध्ये येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या शोधायच्या आहेत. किती संख्या येतात त्या संख्या, येणारी एकूण संख्या त्या गटाच्या समोर मांडायची, लिहायची आहे. तर 26 ते 30 मध्ये पहा 26, 1, त्यानंतर 27, त्यानंतर 30, त्यानंतर 29, त्यानंतर 28 या संख्या येतात. किती एकूण संख्या आहेत त्या मोजायच्या. 26, 1, त्यानंतर 27, 2, 30, 3, त्यानंतर 29, 4 आणि 28, 5. तर 5 या संख्या आहेत. त्या 5 संख्या त्या गटासमोर आपण मांडायच्या आहेत. त्यानंतर 31 ते 35च्या दरम्यान येणाऱ्या संख्या किती आहेत त्या शोधायच्या आणि त्या मांडायच्या आहेत. तर या ठिकाणी पुन्हा आपण दिलेली सांख्यिकी माहिती आहे त्या माहितीमध्ये 31 ते 35च्या दरम्यान येणाऱ्या संख्या मोजायच्या. तर यामध्ये पहा 31 ते 35च्या दरम्यान 34, त्यानंतर 32 आणि 33, म्हणजे 3 या ठिकाणी संख्या या दरम्यान आहेत. तर त्या 3 ही संख्या त्या गटासमोर लिहायची. त्यानंतर शेवटचा वर्गांतराचा गट आहे 36 ते 40. 36 ते 40 यामध्ये येणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. यामध्ये पहा 38, त्यानंतर पुन्हा 38, म्हणजे या गटामध्ये 2च संख्या आहेत. त्या 2 संख्या त्या गटासमोर लिहायचे. असे एकूण 20 संख्या झालेली. 20 संख्या आहे का ते पुन्हा आपण मोजायच्या. सुरुवातीपासून जे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये दिलेल्या संख्या आहेत त्या मोजायच्या. किती येतात पहा. तुम्ही दिलेलं उदाहरण आहे ते उदाहरण तुम्ही पहा. यासाठी तुम्ही पुस्तकाचाही आधार घ्या. पुस्तकामध्ये उदाहरणं आहेत पहा. 1, 26, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. दिलेल्या
प्रश्नातील असणाऱ्या संख्या ह्या 20 आहेत आणि आपण जे उदाहरण वर्गांतर घेऊन सोडवलेले आहेत त्याची संख्यासुद्धा 20 आहे. म्हणजे आपण जे सोडवलेलं उदाहरण हे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण ज्या सांख्यिकी माहिती दिली जाईल अशा पद्धतीने आपण परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर असे गट करून ती उदाहरण सोडवायचे आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण पुढील उदाहरण अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 3. एका भौगोलिक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्याच्या एका गटाला लागणाऱ्या वेळेची कंसात सेकंदात आकडेवारी खाली दिलेली आहे. वर्गांतर 10चे अंतर घेऊन दिलेल्या माहितीचे वर्गीकरण करा. यामध्ये काही सांख्यिकीय आकडेवारी दिलेली आहे. यामध्ये 20, 25, 24, 33, 13, 26, 8, 19, 31, 11, 16, 21, 17, 11, 34, 14, 15, 21, 18, 17 अशी ही एका गटाला लागणाऱ्या वेळेची सेकंदात आकडेवारी दिलेली आहे. आता यावरून आपल्याला त्या माहितीचं वर्गीकरण करायचे आणि वर्गीकरण करत असताना आपल्याला त्या माहितीला वर्गांतर 10चे अंतर घेऊन सोडवायचे आहे. तर आपण हे अंतर घेऊन आपण उदाहरण सोडवलेलं आहे. कशा स्वरूपात सोडवलेले आहे ते आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहणार आहोत. 2 स्तंभ आहेत. पहिल्या स्तंभामध्ये वर्गांतर म्हणजे वेळ सेकंदात आणि दुसरा स्तंभ आहे ते संख्या. पहिल्या स्तंभामध्ये वर्गांतर आपल्याला 10चं घ्यायचं आहे. पुन्हा आपण पहिल्या उदाहरणासारखंच या ठिकाणी दिलेल्या संख्येमधील असणारी लहानात लहान व मोठ्यातली मोठी संख्या शोधायची आहे आणि त्यानुसार आपण 10चे अंतर घेऊन गट या ठिकाणी तयार करायचे आहेत. आता यामध्ये पुन्हा आपण मागे प्रश्न पाहायचा आहे किंवा तुम्ही पुस्तकामध्ये उदाहरण आहे ते उदाहरण घेऊन तुम्ही ते उदाहरण योग्य आहे का हे आपण तपासायचं आहे. यात 20, 25, 24, 33, 13, 26, 8, 19, 31, 11, 16, 21, 17, 11, 34, 14, 15, 21, 18, 17 या संख्या आहेत. यात कमीत कमी 8 ही संख्या आहे व जास्तीत जास्त या ठिकाणी 34 ही संख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी आपणाला 1 ते 40 पर्यंत आपणाला ही आकडेवारी आहे असं गृहीत धरूया. आणि त्यामध्ये आपण आता वर्गांतर 10चे अंतर घेऊन गट करायचे. या ठिकाणी आपण 1 ते 10 हा एक क्लास असेल, इंटरवल वर्गांतर गट आहे. दुसरा 11 ते 20, तिसरा 21 ते 30 आणि 31 ते 40 असे वर्गांतर आपण करूया. त्यानंतर 1 ते 10 या मध्ये येणाऱ्या संख्या किती आहेत हे आपण तपासायचे आहेत. तर या उदाहरणामध्ये दिलेली जी सांख्यिकी आकडेवारी आहे यात 1 ते 10 मध्ये येणारे
अंकामध्ये फक्त एकच संख्या आहे, ती म्हणजे 8. त्यानंतर या ठिकाणी 10च्या दरम्यान 1 ते 10च्या दरम्यान संख्या आढळत नाहीत, म्हणजे पुढील संख्यामध्ये असणाऱ्या कॉलममध्ये 1 ही संख्या लिहायची आहे, कारण एकदाच संख्या या 1 ते 10 मध्ये आलेली आहे. त्यानंतर 11 ते 20 या दरम्यान असणाऱ्या जी संख्या आहेत ते आपण पाहायच्या आहेत. यामध्ये पहा 20, त्यानंतर 13, त्यानंतर 19, त्यानंतर 11, त्यानंतर 16, त्यानंतर 17, त्यानंतर 11, त्यानंतर 14, 15, 18 आणि 17 या संख्या आहेत. त्या मोजून पाहायच्या आपण किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे 11 ते 20 मध्ये 11 संख्या आहेत. ती संख्या आपण त्या गटासमोर लिहायची आहे, 11. त्यानंतर 21 ते 30 या दरम्यान असणारी संख्या किती आहेत ते आपण पुन्हा वरील उदाहरणातून तपासून ती लिहायची आहे. 21 ते 30 मध्ये येणाऱ्या संख्या यामध्ये 25, 24, त्यानंतर 26, त्यानंतर 21, त्यानंतर 21. एकूण 5 संख्या आहेत. 5 संख्या त्या गटासमोर लिहायची आहे. त्यानंतर 31 ते 40 यामध्ये येणाऱ्या संख्या किती आहेत ते आपण पाहायचे. त्यानंतर ती संख्या मोजून त्या गटासमोर लिहायची आहे. 31 ते 40 या दरम्यान दिलेल्या संख्यामध्ये आपण किती संख्या आहेत ते पाहूया. यामध्ये 33, 31, त्यानंतर 34. म्हणजे या ठिकाणी 3 संख्या आपणास दिसून येत आहे. ती 3 संख्या 31 ते 40च्या दरम्यान आहेत, त्या गटासमोर आपण मांडायच्या. या सर्व संख्येची आपण बेरीज किती येते ते पाहायचे. 1, 11, 12 अधिक 5, 17 अधिक 3, 20. एकूण 20 संख्या आहेत. त्या संख्या बरोबर आहेत का याची पडताळणी आपण दिलेल्या प्रश्नातील संख्येच्या मोजून पडताळणी करून पाहायची आहे. यामध्ये त्या संख्यांचा आपण मोजदाद करायचे आहे. 1, 20, 1, 25, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बरोबर. आपण सोडवलेलं उदाहरण हे बरोबर आहे यावरून आपल्याला दिसून येते. यानंतर आपण शेवटचं उदाहरण अभ्यासूया. पहा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये हा प्रश्न लक्षपूर्वक मी वाचायचा आहे. यामध्ये पहा, खालील परिच्छेद वाचा आणि सारणी पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. तर परिच्छेद आपण सर्वांनी वाचायचा आहे.
एका गावात कोणाकडे किती हेक्टर जमीन आहे त्याची माहिती पुढीलप्रमाणे. गावात 2000 कुटुंब आहेत ज्यांच्याकडे जमीन आहे. त्यापैकी अर्ध्या कुटुंबाकडे 1 ते 3 हेक्टर या वर्गातील जमीन आहे. 200 कुटुंब 3 ते 5 हेक्टर या प्रवर्गात येतात. उर्वरित कुटुंबापैकी 50% कुटुंबांची मालकी 5 ते 10 हेक्टर आणि 50% 10 ते 20 हेक्टर या वर्गात आहे. 20 आणि त्यापेक्षा अधिक हेक्टर जमीन कोणत्याही कुटुंबाकडे नाही. असा हा परिच्छेद आहे. याचं वाचन आपण केलेलं आहे. आता याची आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे, तक्ता तयार करायचा आहे. आता तक्ता तयार करत असताना प्रश्न काय आहे, परिच्छेद काय, त्याच्यामध्ये कोणती माहिती दर्शवलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहायचे आहे. तर दिलेल्या परिच्छेदामध्ये जमिनीचं क्षेत्रफळ दिलेले आहे आणि जमीन असलेल्या कुटुंबांची संख्या दिलेली आहे असं या ठिकाणी परिच्छेदातून आपणाला दिसून येत आहे. मग सारणी तयार करत असताना या ठिकाणी त्या सारणीमध्ये पहिला स्तंभ भूमीचे क्षेत्रफळ व दुसरा स्तंभ जमीन असलेल्या कुटुंबाची संख्या असं या ठिकाणी दर्शवता येईल. तर आपण टेबलनुसार आपण पाहूया. पहा, या तक्तामध्ये त्या परिच्छेदाचं वाचन करून हा तक्ता आपण तयार केलेला आहे. पहिल्या स्तंभामध्ये भूमीचे क्षेत्रफळ तर दुसऱ्या स्तंभामध्ये जमीन असलेल्या कुटुंबाची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. तर पुन्हा आपण परिच्छेदाचा या ठिकाणी आधार घ्यायचा आहे. या परिच्छेदामध्ये पुन्हा वाचन करायचे आहे. यामध्ये काय म्हटलेले पहा, गावात 2000 कुटुंब आहेत ज्यांच्याकडे जमीन आहे. पहा, त्यापैकी अर्ध्या कुटुंबाकडे 1 ते 3 हेक्टर या वर्गातील जमीन आहे. म्हणजे भूमीच्या क्षेत्रामध्ये पहिला गट 1 ते 3 हेक्टर क्षेत्रफळाचं असेल. यामध्ये काय म्हटलेलं आहे की 2000 कुटुंबापैकी अर्ध्या कुटुंबाकडे 1 ते 3 हेक्टर या वर्गातील जमीन आहे. म्हणजे 1 ते 3 हेक्टर जमीन असणाऱ्या कुटुंबाची संख्या या ठिकाणी 1000 असेल. मग त्यासमोर आपण 1000 ही संख्या लिहायची आहे. का? कारण 2000 कुटुंबापैकी अर्ध्या कुटुंबाकडे 1 ते 3 हेक्टर म्हणजे 2000 कुटुंबापैकी अर्ध्या म्हणजे कुटुंबाकडे म्हणजे 1000 लोकांकडे 1 ते 3 हेक्टर जमीन आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर 200 कुटुंबाकडे 3 ते 5 हेक्टर जमीन आहे. म्हणजे पुढचा गट 3 ते 5 यामध्ये 200 कुटुंब आहेत. 200 कुटुंब त्यासमोर लिहायचे. त्यानंतर पुढचा गट आहे 5 ते 10 हेक्टर मालकीची जमीन ही 50% कुटुंबांची आहे. म्हणजे उर्वरित कुटुंब किती शिल्लक आहे 2000 पैकी 800 आणि त्या 800 पैकी 50% कुटुंबाकडे जमिनीची मालकी ही 5 ते 10 हेक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी
5 ते 10 हेक्टर असणारी जमीन कुटुंबांची संख्या ही 400 कुटुंबांची असेल असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि ती 400 संख्या 5 ते 10 या गटासमोर आपण मांडायची आहे. त्यानंतर 50% 10 ते 20 हेक्टर या वर्गात आहे. म्हणजे राहिलेली 50% ही 10 ते 20 हेक्टर या वर्गात ती कुटुंबांची संख्या असेल ती 400 असेल. आणि 20पेक्षा अधिक हेक्टर जमीन ही कोणत्याही कुटुंबाकडे नाही, म्हणजे या गटात 0 संख्या असेल. मग एकूण भूमीचे क्षेत्रफळ यांची बेरीज आपण जमीन असलेल्या कुटुंबाच्या संख्येत करणार आहोत. या ठिकाणी कुटुंबांची संख्या 2000 इतकी आहे. अशा पद्धतीने आपण वरील दिलेले उदाहरण या सारणीच्या आधारे आपण सोडवू शकतो. अशा पद्धतीने प्रात्यक्षिक क्रमांक 2 विदा संघटन याविषयीची असणारी माहिती व विदा संघटनाचे असणारी उदाहरणं ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासलेली आहेत. ही उदाहरणं आपण पुन्हा पुन्हा वहीमध्ये सोडवून घ्यायची आहेत. काही अडचणी असतील तर आपण मला फोनच्या सहाय्याने आपण विचारू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदा संचाची असणारी जी काही सांख्यिकी माहिती आहे ती माहिती आपण वेगवेगळ्या स्वरूपामधून आपण वेगवेगळ्या सारणीच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. धन्यवाद.